शितलीला हँडल करणं सोपं नाही, पण अजय ही बी तुझं ट्रेनिंगच आहे. आर्मी ऑफिसरची मर्जी कशी राखायची हे जर शिकायचं असेल ना, तर पहिली शितलीची मर्जी राखता आली पाहिजे. काहीतरी करायला पाहिजे. शितले, का थांबलायस इथं? का म्हणजे? का दुसरा अर्थ बी असतोय का? नाही म्हणजे असेल ना तर मला बी सांग. तसं बी मी बावळटच आहे ना, मला तर काही कळतच नाही. अगं का म्हणजे? का म्हणजे? नाही काय नाही, तुला न्यायला थांबलोय. बर, हा म्हणजे सकाळपासून इथंच आहे. बोलून दाखवायचं म्हणून थांबलास का सकाळपासून? का दुसरी कोणाची वाट बघतेस? आणि मी विचारलं तू मला सांगतेस की माझ्यासाठी थांबलास म्हणून. अगं शितले, मी दुसरी कोणाची वाट बघणार आहे? मला काय माहित असेल कोण तर जिचं बोलणं तुला कळत असेल, जी लेट करत नसेल. शितले अगं काय झाले तुला चिडायला? काय नाही. अच्छा मी तुला सकाळी सांगितलं ना आपलं सगळं संपलंय म्हणून. जाऊ दे मला. सॉरी ना शितले. हा सॉरी झालं परत सुरू. सॉरी सॉरी म्हणलं की विषयच संपतो ना. समोरच्याला काय वाटतंय ह्याचा विचारच नाही. अगं मी करतोय की विचार. होय करतेस की असं बोलून दाखवायला. अगं नाही, कुठं बोलून दाखवतोय? मी कधी बोलून दाखवते का तुला? हा मला तुझी काळजी आहे, मी तुला समजून घेत. तुला त्रास होणार असं वाटतं मला म्हणून मी बोलून दाखवत नाही. पण तू सगळं बोलून दाखवतोस. लेट झालं बोलून दाखव, चिडले बोलून दाखव, समजून घेतलं नाही बोलून दाखव, थोडी काय चूक केली बोलून दाखव. मला तर ना असं वाटतं की तू वाटच बघत असशील कधी एकदा मी चुकते आणि कधी तू बोलून दाखवतेस याची. शितले तू डोळे पुस आधी. काय उपयोग आहे डोळे पुसून? मग रडवायचंच नाही ना. शितले अगं मी कुठं रडवलं? नाही तू तर काही करतच नाहीस ना, मीच सगळं करते. भांडणं पण सगळी माझ्यामुळेच होत्यात. मला तर वाटतं आपलं जे काय चाललंय ना ते सगळं माझ्यामुळं आणि माझ्यासाठीच चाललंय. अगं असं काय नाही ग शितले, अगं माझं बी तुझ्यावर प्रेम आहेच की. होय माझं वाटत तर नाही, पण आता काय करू मग सांग? वैतागू नकोस. अगं वैतागलोय कुठं? खरं सांगू का, तुझं तर प्रेमच नाही माझं. तुझं काही पडलेलीच नसते. शितले अगं खरंच असं काय नाही, शपथ नाही असं काय. तू रडायचं बंद कर प्लीज. काय करू मग? त्रास होतोय मला. अगं नको करून घेऊ त्रास. म्हणजे ते बी मीच करायचं आणि तू त्रास होणार नाही असं काय करणारच नाही. अगं म्हणजे आपण दोघं बी प्रयत्न करूयात ना. आजा आता हे शेवटचं, आता माझ्या ताकद नाही बस प्लीज. हे बघ इथनं पुढं सगळं तुझ्या मनासारखं होईल सगळं. माझ्या मनासारखं नकोय, मला आपल्या मनासारखं पाहिजे. पण मला तर असं वाटतंय तुझ्या मनात आपल्यासाठी काहीच नाही. नाही नाही, सगळं आपल्या मनासारखं होईल बस. हे बघ आजा खरंच बस, मला काय सुचनाच झालंय आता. हे बघ आपण बोलूया, हा सगळं मस्त होईल. हा मी नाही चुकणार परत. काय डोळे पुस प्लीज. चल काय कशातले काय झालं? आजानं फोन नाही केला. करणार होता का? करणार होता का म्हणजे
गर्लफ्रेंड आहे ना मी त्याची. मग काय काम असेल तरच फोन करायचंय. अगं पण तूच तर म्हणालीस ना मला स्पेस द्यायला पाहिजे म्हणून. होय पण नाहीतर तू त्याच्या संग भांडली असती ना म्हणून त्यानं फोन केला नसेल. उठसूट त्याच्या संग वाद घालत असतीस. शितले तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुला ना सगळं तुझ्या पद्धतीने आणि तुझ्या मनासारखं झालं पाहिजे. काल म्हणालीस भांडणार नाहीस आणि तरी पण भांडलीसच ना. तीच तरी मला म्हणाली की आज बी त्याच्या संग भांडली म्हणून. हा म्हणजे चुकलं माझं. आधी चुकायचं आणि त्या बिचारायला बोलायचं. शितले अशी जर वागत राहिलीस ना तर एक दिवस जाईल सोडून आणि बघ बसशील बोंबलत. अय आज मला कधी बी सोडून जाणार नाही. कारण तो परफेक्ट बॉयफ्रेंड आहे. कळलं का? ते परफेक्ट बॉयफ्रेंड आज लवकर कसं काय आला? क्या हे जसं परफेक्ट बॉयफ्रेंड आहे का नाही तसा परफेक्ट फ्रेंड पण आहे. म्हणजे त्याला कळलं असेल आपण आपल्या जवळच्या मित्रांना जास्त वेळ देत नाही ना, म्हणून आलास लवकर. होय तू म्हणतोस तसं असाल बरं का. होय ठीक आहे. आज 100% चांगली माहिती मिळणार आहे. होय अरे आज चांगली माहिती सांगते र. होय आणि राहुल्या सगळं नीट लक्षात ठेव म्हणजे कसं तुला उपयोगी पडेल र. हा होय आज माझा लव गुरु झाला. आता तुला सांगतोय क्या मला जर कधी भविष्यात पोरगी पटल ना तर ते आजमुळच. होय खरंय तुझं. आणि मी आज लिहून घेणार नाही का? सगळी रेकॉर्ड करून घेणार आहे लाईव्ह. हा र अरे भारी आलेला का. म्हणजे कसं ह्यो व्हिडिओ नंतर आपण नेटवर टाकू ना म्हणजे तुझ्यासारख्या गोरगरिबांना मदत होईल. होईल का? चल गुरुजी गुरुजी. हाँ गुरुजी आज का ज्ञान बताओ. भक्त तड़प रहे हैं ना ज्ञान घेने के लिए आपका. म्हणजे अहो म्हणजे गुरुजी आमचं जीवन पावन करा. जगण्यासाठी ज्या 4 गोष्टी गरजेच्या असतात ना त्या सांगा आम्हाला. आजा तू कोणाला काल लय भारी बोलतोयस. म्हणजे नुसतं असं ऐकत बसावं असं वाटतंय. अरे भारी म्हणजे आज्यासारखं जर 10% कोणी घेतलं तर सगळं जग सुखी होईल. आजा बॉयफ्रेंड कसा असला पाहिजे का नाही याचं तू एकदम करेक्ट उदाहरण आहेस. आजा तुमची लव्ह स्टोरी लैला आणि मजनूगत होणार आहे. आजांनी शिकली त्यांच्यासारखी नाही. अरे ह्यांची लव्ह स्टोरी त्याच्यापेक्षा भारी आहे. का माहिती का? कारण आपला आजा एकदम परफेक्ट बॉयफ्रेंड आहे. होईल का आजा तुला का परफेक्ट बॉयफ्रेंड आहेस. परफेक्ट बॉयफ्रेंड. अरे का बस परत जर परफेक्ट बॉयफ्रेंडचं नाव जर काढलं ना आई शपथ सांगतोय जीव घेऊन तुमचा. अरे काय परफेक्ट बॉयफ्रेंड हा काय परफेक्ट बॉयफ्रेंड. हे बघ बॉयफ्रेंड आहे ना हा कधीच परफेक्ट नसतो आणि जो परफेक्ट असतो तो बॉयफ्रेंड नसतो. कळलं? कारण जो परफेक्ट असतो ना त्याला अक्कल असते म्हणून तो कोणाचा बॉयफ्रेंड नसतो. त्याला माहित असतं की बाबा रे आपल्याला जर सुखानं जगायचं असेल ना तर कोणाचा बॉयफ्रेंड होऊन उपयोग नाही. कशाला लोक स्वतःच्या पायावर दोंडा मारून घ्या. हा काय गरज पडली. त्यापेक्षा आपलं काम बन आणि आपण बन. काय टेन्शन नाही कोणाला विचारायचं नाही काय नाही काय नाही. नाही म्हणजे टेन्शन नाही असं नाही टेन्शन असतं पण कसलं टेन्शन असतं तर
पुढं आपल्या नोकरीचं काय होईल, कसं होईल, नोकरी मिळेल का नाही, हा असलं सगळं टेन्शन असतं सिंगल पोरांना. नाहीतर आमच्यासारख्या बॉयफ्रेंडला कसलं टेन्शन असतं माहितीये? काल तिनं कुठला ड्रेस घातला होता, चप्पल कुणाची घातली होती, हातातलं, कानातलं, गळ्यातलं, पायातलं काय घातलं होतं, कसं घातलं होतं, हे सगळं लक्षात ठेवा. आणि हो, आणि जरा जरी चूक झाली ना, तुझं माझ्यावर प्रेमच नाही असं होतं तर आधी सांगायचं ना. अगं माझी आई काय आधी सांगायचं, मला काय माहितीच नव्हतं तर काय सांगायचं. अरे 2-3 हजार बिचारी पोरं आर्मीची प्रॅक्टिस करतात, हा अचानक मधला एक आवाज येतो आणि आपल्याला कळायच्या आत आपल्याला प्रपोज बी केलेला असतो. वा अरे मग कसं सांगायचं आधी, कसं सांगायचं? बरं ठीक आहे, आपली चूक नसताना असं आपल्याला वाटतं की चला जाऊ दे, आपण सॉरी म्हणून टाकू, विषय संपवून टाकू. हा नाही, तू सॉरी म्हणलास ना तर तू मेलास. का? कारण परत चालवणार. सॉरी म्हणलं की झालं, है ना? समोरच्याला काय वाटतं, काय विचारच नाही करायचा. हा चुकायचं सॉरी म्हणायचं, चुकायचं सॉरी म्हणायचं. अगं पण मी चुकी नसताना सॉरी म्हणतोय ना. हा ठीक आहे, सॉरी सोडून दुसरं काय म्हणू? हा गाणी म्हणू, कवाली म्हणू, का समूहित म्हणू, काय म्हणू काय? बरं सगळं सोडून तुम्ही एका शांत ठिकाणी बसता. हा तुम्ही एका शांत ठिकाणी जाऊन जमिनीवर रेकोट्या मारत बसता. हा पण तिथे पण त्या पकडणार म्हणणार झालं तुझ्या रेकोट्या मारून. तुला हे करायला वेळ आहे, पण माझ्या संग बोलायला वेळ नाही, मला फोन करायला वेळ नाही, हा मला मेसेज करायला वेळ नाही. अरे त्या जमिनीवर मी एक रेगोटी काय मारली, असं मी काय पाप केलं की पुढचे 3 तास तिला म्हणूनच जातात? हा काय पाप केलं? आणि सकाळी पहिला मेसेज आहे ना आपला गेला पाहिजे. का का नाही गेला ना तर सुनामी येणार आहे, आणि सुनामी पण अशी तशी येत नाही. कुठल्या तरी बॉयफ्रेंड आहे ना जीव द्यायचा असतो, पण त्याचं धाडच होत नाही, म्हणून काय करतो, समुद्र आहे ना स्वतःच दया दाखवतो आणि बाहेर येतो. त्यांना सोडायला जायचं, आणायला जायचं म्हण. अरे एवढंच करायचं होतं तर वडात ड्रायव्हर झाला असतो. हा धडकनची गाणी आहे का तुम्हाला रोज सोडलं आणलं असतं, आर्मी मध्ये कशाला गेला असतो. पण नाही, त्यांनी सांगितलं ना मग जायचं. हा जायचं. आणि हो तुम्ही 2 मिनिटं उशिरा गेला ना तर परत चालू होणार. तुला काय माझी पडलेलीच नाही है ना, तुला काय माझी गरजच नाही, तू तुझ्यासाठी याव करते त्याव करते. अगं मग नको ना करू, कुणी सांगितले तुला कर म्हणून? हा आणि हा तुम्ही 2 मिनिटं उशिरा जाऊ शकत नाही, पण त्या मात्र 2 तास लेट येऊ शकतात. 2 तास लेट का झाला? मी हा ड्रेस घातला तर कानातलं मॅच झालं नाही, मग तो ड्रेस घातला मग पायातलं मॅच झालं नाही, मग हे घातलं मग ते बदललं, मग ते घातलं मग हे बदललं. अरे मी तिकडे ट्रेनिंगला होतो तेव्हा कळलं नाही का? पण नाही, आम्ही तुमच्यासाठी किती करतो ना हे तुम्हाला कळलं पाहिजे, आम्ही तुम्हाला चांगलं दिसलं पाहिजे. अगं 2 तास उन्हात थांबून डोळ्याच्या खोबण्या झाल्या, आता चेटकीन जरी समोर आली ना तरी आम्हाला काय कळणार नाही. पण नाही, त्यांनी कौतुकाने केलं ना, आपण पण कौतुक करायचं. तू हे केलंस ना मग ते करायला पाहिजे होतं, तू ते केलंस ना मग हे करायला पाहिजे होतं. साधी सरळ गोष्ट आहे, छान दिसतीस, पण त्यात पण त्यांना वेगळं पाहिजे. हा म्हणजे फक्त छान भारी नाही का? नाही भारी, हा म्हणजे फक्त भारी, लय भारी नाही का? अगं हे सगळं सेमच असतं, ह्याच्यात काय वेगळं असतं? हा छान भारी लय भारी चांगलं हे सगळं सेमच असतं, ह्याच्यात वेगळं काय असतं सांग की? पण नाही, त्यांना पाहिजे तसंच बोलायचं. आणि हो अजून एक गंमत आहे, हे सगळं आहे ना हे सगळं आपणच बोलून दाखवायचं, त्या का नाही बोलणार? त्यांनी न बोलताच आपल्याला ओळखता आलं पाहिजे. का का आम्ही प्रेम करतो ना त्यांच्यावर. न बोलता कसं ओळखायचं? न बोलता कसं ओळखायचं? का जादूगर आहे मी? जादूचे खेळ करतो आम्ही? हा काय जादू येते आम्हाला? कोण आहे कोण आम्ही? आणि हो अजून एक त्यांच्या मैत्रिणी संग बोला ना, तर का बोलला नाही बोललो तर का नाही बोललो? मी तुला सांगत होते, कळलं नाही? कधी सांगत होतीस? कोडवर्ड मध्ये. हा कुठला कोडवर्ड? हा अच्छा, हा म्हणजे तू कोडवर्ड तूच तयार करणार आणि तूच वापरणार. अरे वा छान छान छान. हा म्हणजे आम्हाला काही माहित बी नसतं तरी आम्हाला कळलं पाहिजे. तुला सांगतो राहुल्या, तुला जर सुखी राहायचं असेल ना तर कात्री संघ लग्न कर, पण पुरी संघ अजिबात लग्न करू नको. हॅलो, हा पिलू बोल ना. हा काय म्हणतेस? हा अगं तुला फोनच करणार होतो मी. अगं आत्ता तुझी आठवणच काढली होती. हो परफेक्ट बॉयफ्रेंड. रामकृष्ण हरी. अगं आवरा लवकर,
आपल्याला अजून गुढी उभी करायची. होय. बर, मी आहे बाहेर जित्याबरोबर गुढीची तयारी करतो. हे घे गुढीसाठी साडी. आणि अगं आवरा की पटापटा, गुढी उभी करायची आहे. आता हसायला काय झालं? अहो आता नाना बी हेच म्हणून गेले. कशी दिसते मी? काय झालं? असं का बघताय? चांगली दिसत नाही व्हय मी? बर, मी साडी बदलून येते. अगं बाई शितले, अगं बस इथं बस बस. अगं किती गोड दिसतेस तू. थांबा. आणि साडी बदलायची काही गरज नाही. कसली भारी दिसतेस. खरंच? अगं बाई, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं तूच आवरलंयस. मग आता मला सगळं येते. हो बाई, कुणाची नजर नको लागायला. अक्का, शितली आता किती शहाण्यासारखी वागायला लागली नाही. अय, मी आधीपासून शाण्यासारखीच वागते. तुम्हालाच वाटत नव्हतं. बरं बाई, लई गुणाची पोर माझी ती. आता एकदा लग्न झालं की लग्न झालं की झालं का सुरू तुझं? अगं काय गाय, काय बी झालं तर सारखं माझ्या लग्नाच्या इशावर कशी काय येतेस ग? अगं तुला आता नाही कळायचं. आई झाल्यावर कळल. वयात आलेली पोर घरात असली की असंच होतंय. सगळे डायलॉग पाठत मला तुझे. मग काय तर सारखी आपली असंच काय तर बोलत असते. आई झाल्यावर कळल, चांगला पोरगा मिळायला पाहिजे, लग्नाचं बघायला पाहिजे, ह्याव नि त्याव. आता वयात आलेली पोर काय घरात ठेवतात वय? मग आताच लावून टाक की माझं लग्न. अगं मी तयार आहे की, पण तूच तयार नाहीस. आता चांगला पोरगा बघायचा आणि लग्न उरकायचं. हा, तू टाकशील की उरकून. आहे, मला विचारल्याशिवाय माझं लग्न लावायचं डोक्यात तर नाही ना तुझ्या? असं कसं तुला न विचारता करीन? तुला न विचारता तुझं लग्न होईल का? काय सांगता येत नाही बाई तुझं. काय बी करशील. नाही ग बाई, तुला विचारणार आणि तुझ्या मनासारख्या पोरासंग तुझं लग्न लावून देणार. माझ्या मनात तर अजिंक्य आहे, आणि त्याच्याशीच होणार असेल तर चालेल ना तुला? हा, होय. मला पोरगा पसंत असला तरच मी लग्न करणार बर का. अगं बाई, तुला न विचारता मी लग्न करणार आहे तुझं. वय पण काय ग, तुला कोणी पसंत तर नाही ना? हा, अगं म्हणजे तुझ्या मनात दुसरं कोणी नाही ना? अजिंक्य, काय अगं बाहेर जिथे विचारत होता लिंबाचा पाला कोणी काढून दिला म्हणून. मी सांगितलं आजन दिला म्हणून. पण त्यानं का काढून दिला? तुम्हाला काढता आलं नाही वय? इधर अख्ख्या गावानं पाला उरबडून नेला, पर शेंड्याला गेला होता. आता एवढ्या वर्ष मला काढा इच्छू बे, आणि त्यानं काय मला एकट्यालाच काढून नाही दिला, अजून 4-5 जणांना बी काढून दिलाय. तसा अजिंक्य सगळ्यांना मदत करण्यातलाच आहे म्हणा. वय, अजिंक्य लई चांगला मुलगा आहे. हे पण किती कौतुक करत असतात त्याचं. हा, ते आहेच तसा. होय. अरे वार माझा फौजी, चांगलंच इम्प्रेशन मारले की घरातल्यांवर. असंच घरच्यांसमोर इम्प्रेशन मारत राहिला तर घरचे स्वतःहून अजिंक्य संग माझं लगीन लावून देतात. बर, चला आवरा पटापटा. शीतल, जरा मदत कर. अगं आई, आता नको. आता मी बाहेर चालले. आता कुठं चालली? अहो यास्मिनकडे चालली असेल, दुसरं कुठं जात्या? हा, तिच्याकडेच जाते. सारखं काय असते का गावात उंडरायचं? अगं आता कुठे सारखी सारखी जाते? इचर की सुमन काकीला. तिला कशाला विचारायला पाहिजे? मी नसते वय बघायला घरात. बर, आता सणासुदीचं तंडत बसू नका. शीतल, तुझा. हा, आणि हा, आज
आज आम्ही गावातल्या पोरी पोरी सगळ्या देवांच्या पाया पडायला जाणार आहे. तर जरा उशीरच होईल मला. जा बाई, आणि चांगला नवरा मिळू दे असं देवाकडे मागून घे. हा तेच मागणार आहे. बरं आवरा पटापटा, चला उरका, उशीर झालाय आधीच. चला.